हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 2 दिवसापासून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की घरी बाल्कनी मेकओव्हरचं काम मी काढलेलं होतं आणि फायनली कालच्या दिवशी ते सगळं जे आहे पूर्ण झालं. पण झाडं जे आहेत तर ते माझे लावायचे राहिलेले होते आणि सगळे जे झाडं आहेत तर ते पायरीवर ठेवलेले होते. तर येताना जाताना सुद्धा तिथे त्रास व्हायचा आणि तिथे ना व्यवस्थित झाडांना पाणी काही टाकता येत नव्हतं, कारण सगळं ते पाणी ना खाली यायचं आणि टाईल्सवर बघा पाय वगैरे घसरून पडण्याची भीती असते. तर त्यामुळे हे जे झाडं आहेत तर ते आम्ही ना तात्पुरते आतमध्ये आणून ठेवले होते आणि जिथे जशी जागा मिळेल तसं त्यांना तिथे ठेवलं होतं. कारण बघा, बाहेरचा जो परिसर आहे तर तो नाहीही म्हटलं तरी सगळ्यांचा असतो आणि तिथे आपण आपल्या एकट्याची मालकी दाखवू शकत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये हा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर तिथेही पाणी वगैरे टाकायला ना थोडासा त्रास जायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही पाणी जरी टाकलं आणि तिथून म्हणजे टाईल्सवरून पाय वगैरे स्लिप होऊन कोणी पडलं किंवा लहान मुलं वगैरे खेळतच असतात, तर ती एक ना भीतीच असते. तर म्हणून मग तिथले जे झाडं आहेत तर ते मी इथे आतमध्ये आणून ठेवले आणि जसे जमले तसे आणून ठेवलेले होते, कारण घरी पाहुणे होते आणि म्हणजे अगदी व्यवस्थितपणे ठेवायला नाहीही म्हटलं तरी बघा खूप म्हणजे वेळ लागतो त्या कामाला. आणि माझा एक नेहमी प्रयत्न असतो की घरी कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील तर आपलं जेही काम आहे तर ते बाजूला ठेवून थोडासा वेळ म्हणजे पाहुण्यांना देत असते मी, कारण आपलं जे काम आहे तर ते चालतच असतं आणि कोणीही झालं तर आपल्या इथे काही रोज रोज येत नाही. तर त्यामुळे माझा एक नेहमी प्रयत्न असतो की घरी कोणी जरी आले तर मला म्हणजे जितकं जमेल तितका माझा वेळ किंवा त्यांच्यासोबत बोलण्याचा बसण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर चला असो, याच्यामध्ये हे जे झाडं आहेत तर ते माझे जमवायचे राहिलेले होते आणि इथे झाडं सगळे उलटे सुलटे लावलेले होते, त्यामुळे इथे सुद्धा मला झाडांना पाणी टाकायला प्रॉब्लेम जायचा. म्हणजे काही लहान झाडं समोर होते, काही मोठे झाडं मागे होते आणि अधामधामध्ये असे ना रँडमली सगळे झाडं ठेवलेले होते. तर त्यामुळे ना झाडांना पाणी टाकायला इथे सुद्धा मला त्रास जात होता. तर त्यामुळे मग म्हटलं की आजच्या दिवशी ना वेळेत वेळ काढून हे जे झाडं आहेत तर ते ना रिसेट करून घ्यायचे, म्हणजे एकतर बाल्कनी जी आहे तर ती बघायला चांगली दिसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलासुद्धा झाडांना पाणी टाकायला सोपं जाईल आणि त्यातल्या त्यात एवढा खर्च आपण बाल्कनीसाठी केलेला आहे तर ती आणखी कशा पद्धतीने सुंदर बनवता येईल, तर हाच आपला नेहमी प्रयत्न असतो. तर त्यामुळे मग म्हटलं की झाडांची जी सेटिंग आहे तर ती करून घ्यायची, झाडं व्यवस्थित असे रिसेट करून घ्यायचे. तर आज ना हे सुद्धा लवकर आले होते ऑफिसमधून. तर यांनीसुद्धा मदत केली आणि म्हणाले की कुंड्या तशाच ठेवण्यापेक्षा बघा कुंड्यांना छान अशा पुसून घ्यायच्या म्हणून. बऱ्याच दिवसापासून मी कुंड्यासुद्धा काही पुसलेल्या नव्हत्या. आधी ना खूप म्हणजे पुसून घ्यायची सगळ्या कुंड्या वगैरे 8 दिवसातून, 4 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी ना सगळ्या कुंड्या मी पुसून घ्यायची आधी. पण आता तुम्हाला खरं सांगू ना तर इतका वेळ होतो कामांना आणि खरंच वेळ कुठे जातो, काय जातो. तर याच्यामध्ये बघा हे जे एक्स्ट्राचे कामं आहेत किंवा आपले जे काही छंद आहेत ना तर तो जोपासायला वेळच मिळत नाही. तर म्हणून मग कुंड्यासुद्धा मी बऱ्याच दिवसापासून पुसलेल्या नव्हत्या आणि कुंड्यासुद्धा खूप खराब झाल्या होत्या. तर त्यामुळे मग हे म्हणाले की आता आपण ठेवतच आहोत इथे झाडं व्यवस्थित रिसेट करतच आहोत तर कुंड्या ना सगळ्या पुसून घ्यायच्या म्हणून. तर त्यांनीच तिथे ना कुंड्या ज्या आहेत तर त्या पुसायला घेतल्या आणि मी एक एक जे सगळं झाड आहे तर ते इथे लावायला घेतलं. इथली जी ही रेलिंग आहे, जर समोर तुम्हाला बघा ही स्टीलची रेलिंग दिसत असेल तर ही रेलिंग काही मी कट केलेली नाही. बाजूच्या याच्यामध्ये म्हणजे एल शेपची बाल्कनी, सॉरी एल शेप नाही म्हणता येणार, बाजूलासुद्धा थोडीशी ओपन स्पेस आहे, म्हणजे माझ्या उजव्या बाजूला थोडीशी ओपन स्पेस आहे. तर तिथली जी रेलिंग आहे तर ती मी ना कट करून घेतली. पण इथे ही जी रेलिंग आहे तर ही कट केलेली नाही, कारण बघा कधी काळी ना आपल्या इथे कोणी पाहुणे वगैरे आले, लहान मुलं वगैरे असतात त्यांच्यासोबत, तर मग कुठल्याही प्रकारचा धोका वगैरे होऊ नये. कारण ही खाली जो इथे पॅराफिट दिलेला होता तर तो अगदी छोटासाच होता, म्हणजे आपल्या टोंगळ्याच्या हाईटला येईल एवढाच तो पॅराफिट आहे. आणि किचनचा जो पॅराफिट होता तर तो ना उंच होता, म्हणजे आपल्या कमरेपर्यंत येईल एवढा उंच होता, त्यामुळे तिथे धोका होण्याची शक्यता नव्हतीच. पण इथे जे आहे ना तर हा पॅराफिट तुम्ही बघू शकत असाल, जिथे मी वर काळा दगड लावून घेतलेला आहे
तर तो ना अगदी कमी होता. आणि याच्या आधीसुद्धा बाल्कनीमध्ये ना एकदा मी रिनोव्हेशन करून घेतलेलं होतं. इथे हे जे काळे दगड तुम्हाला लागलेले दिसत असतील किंवा त्याखाली जी अशी भिंत आहे, शॉर्ट भिंत, तिथे ना मी टाईल्स सगळी लावून घेतली, वर काळा दगड लावून घेतला. आणि ही जी बाल्कनी आहे तर यामध्ये ना म्हणजे अगदी थोड्याच प्रमाणामध्ये ना टाईल्स दिलेली होती, अगदी नाहीच्या बरोबर म्हटलं तरी चालेल. तर ज्या वेळेला मी या घरामध्ये आली तर त्याच वेळेला माझ्याजवळ ना खूप सारे झाडं होते. आणि आधीही आम्ही जिथे राहायचो तिथेसुद्धा माझ्याकडे ना खूप सारे झाडं होते. आणि हा जो झाडांचा छंद आहे तर तो मला इतका कसा काय लागला, तर याचीसुद्धा ना एक स्टोरी आहे. तर ती कधीतरी नंतर जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार. तर त्यामुळे बघा, म्हणजे इथे हे जे झाडं होते ना, तर झाडांना जेव्हा आपण पाणी घालतो आणि त्यांची माती किंवा मातीचं जे पाणी आहे तर ते सगळं त्या भिंतीवर उतरायचं. त्यामुळे त्या ज्या सगळ्या भिंती आहेत तर त्या खराब झाल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये ना जी पेंटिंग आहे तर त्यामध्ये ना खूप बबलसुद्धा बनलेले होते आणि ती बघायला अजिबात चांगली दिसत नव्हती. काही भिंती खरचटल्या होत्या, काही मातीने खराब झाल्या होत्या आणि काही भिंतींमध्ये, म्हणजे या ज्या शॉर्ट भिंती आहेत बाल्कनीमध्ये, तर त्यामध्ये ना खूप असे बबलसुद्धा आलेले होते. तर 1.5-2 वर्षाच्या आधी ना मी घरी ना फर्निचरचं काम करून घेतलं. म्हणजे ज्या वेळेला आम्ही या घरामध्ये आलो तर त्यावेळेला हे जे घर आहे तर ते पूर्ण असं प्लेन होतं. म्हणजे फर्निचर वगैरे कुठेही झालेलं नव्हतं. आणि मी यायच्या आधीसुद्धा फर्निचर काही केलेला नव्हता, कारण त्यावेळेला तितका काही माझा बजेट नव्हता, तर म्हणून फर्निचर वगैरे काही केलेलं नव्हतं. तर फर्निचर करायच्या आधी दोनही ज्या बाल्कण्या आहेत तर त्या पूर्ण ना तिथे टाईल्स टाकून घेतली आणि जो काळा कट्टा आहे तर तो सुद्धा लावून घेतला. किचनमध्ये ज्या ट्रॉल्या आहेत तर त्यांच्या आतमध्ये सुद्धा मी आधी टाईल्स टाकून घेतली आणि त्यानंतर मग कुठे जे फर्निचरचं काम आहे तर ते करून घेतलं होतं. तर असो, आपला जो मेन विषय आहे तो आहे बाल्कनीचा. तर सगळे जे झाडं आहेत तर ते मी ना इथे म्हणजे बाहेर बघा ही जी ग्रिल काढलेली आहे तर तिथे लावून घेतले. आणि ते सुद्धा झाडं ना क्रमवारीनेच मला लावायचे होते. म्हणजे बाहेरच्या भागामध्ये ना उंच झाडं आणि आतमधल्या भागामध्ये लहान झाडं. म्हणजे एकतर बघा पाणी टाकायला मला ना व्यवस्थित जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही झाडं ना एकदम डायरेक्टली ऊन ना सहन करू शकत नाहीत. तर त्यामुळे त्यांना ना आतमधल्या भागामध्ये ठेवायचं होतं. तर अशा प्रकारे हे जे सगळे झाडं आहेत तर ते मी लावून घेतले. त्यानंतर ना गोकर्णाचं झाड ना म्हणजे त्यालासुद्धा बाजूला एक जो स्टँड आहे, उभा जो स्टँड दिलेला आहे, तर त्याच्या मदतीने आम्ही तिथे त्याला ठेवलं आणि वर थोडंसं ना पुन्हा बांधून घेतलं. म्हणजे त्याची जी वेल आहे तर ती त्या स्टँडवर व्यवस्थित अशी जाणार म्हणून. काही काही ठिकाणी या ज्या गॅप आहेत ना तर त्यांना थोड्या मोठ्या होत्या. काही काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बघा, जिथे झाड ठेवण्यासाठी ना हा जो खाली बेस दिलेला आहे तर अगदी जिथे आपण कुंड्या ठेवतो तर तिथे ना ह्या ज्या गॅप आहेत तर त्या थोड्याशा मला ना मोठ्या वाटल्या. तर त्यामुळे तिथे ना आमच्याकडे रेलिंग पट्ट्या होत्या, सॉरी केसिंग पट्ट्या म्हणतात त्याला. फर्निचरच्या कामामध्ये आपण केसिंग पट्ट्या वापरतो, तर त्या केसिंग पट्ट्या वाचलेल्या होत्या. तर त्याच केसिंग पट्ट्या बांधून ती जी गॅप आहे तर ती कमी केलेली आहे. म्हणजे कधी वादळ वारा किंवा कुठल्याही कारणामुळे शॉर्ट कुंड्या जरी, म्हणजे लहान कुंड्या मी तिथे ठेवल्या तर त्या खाली पडणार नाही. म्हणजे एक बघा, आपला ना सेफ्टीसुद्धा खूप महत्त्वाची असते. कारण खाली जरी पडलं तरी कोणाच्या अंगावर पडू नये किंवा आपलंसुद्धा नुकसान होऊ नये. तर यामुळेच ना थोडंसं तिथे प्रोटेक्शन दिलेलं आहे. केसिंग पट्ट्या या घरीच ठेवलेल्या होत्या तर त्याच तिथे बांधून ना थोडीशी ती जी गॅप आहे तर ती सगळी अशी ना कमी करून घेतली. आणि हा बघा, हा जो ना म्हणजे हा जो भाग आहे तर हा ना शॉर्ट आहे. म्हणजे बाल्कनीचा हा ना बाहेरचा परिसर आहे आणि अगदी शॉर्ट होता. तर तिथली जी रेलिंग आहे तर ती आम्ही काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल. तर अशा प्रकारे बघा, ती जी बाल्कनी आहे तर ती व्यवस्थित अशी सेट झालेली, व्यवस्थित नाही म्हणता येणार. अजून काही फुलांचे झाडं वगैरे मला आणायचे आहे. ते आणल्याच्या नंतर पुन्हा आणखी झाडांची इकडे तिकडे रेवठेवती होणारच आहे. पण तात्पुरते माझ्याच्याने जसे जमले तसे हे जे झाडं आहेत तर ते मी करून घेतले. थोड्या वेळाच्या आधी तुम्हाला क्लिपमध्ये दिसलं असेल तर ती होती किचनची बाल्कनी आणि ही आहे बेडरूमची बाल्कनी. झाडं कशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित ठेवलेले आहेत किंवा कशा प्रकारे शेल्फ मी बनवून घेतलेल्या आहेत, हा जो बाहेरचा स्ट्रक्चर आहे तर तो कशा प्रकारे बनवून घेतला आहे, किती खर्च आलेला आहे, लवकरच 1-2 दिवसातच तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे.
तर आज म्हणजे तात्पुरती तरी ही जी बाल्कनी आहे तर ती रिसेट झालेली आहे. तर आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि बघा जी खिडकी आहे ना तर त्यावरनं खूप सारे झाडं ठेवलेले असायचे, पण आता ती खिडकीसुद्धा पूर्ण खाली झालेली, बाल्कनीसुद्धा खाली झाली आहे. आणि खरं सांगते काम करायलासुद्धा इतकं सोपं जातं, म्हणजे फरशी वगैरे पुसायला किंवा इथे स्वच्छ करायला ना खरंच खूप सोपं जातं. तर त्यामुळे म्हणजे मला तरी ना खूप छान वाटलं की बाहेर ही जी ग्रिल आहे तर ती आम्ही काढून घेतली आणि माझं जे काम आहे तर ते खूप सोपं झालं आणि बाल्कनीसुद्धा खूप सुंदर दिसते. तर चलो बाय.